Hello friends, good morning. Now today we are going to learn unit number 3 and lesson number 18, weeds in the garden, page number 44. Weeds means वाळलेलं गवत किंवा जे गवत आहे त्याला म्हणतात वीड्स इन द गार्डन मधलं जे गवत आहे त्याला म्हणतात वीड्स म्हणजे वाळलेलं गवत. थोडक्यात वाळलेलं गवत. लक्षात ठेवा, तुम्ही गार्डनमध्ये बऱ्याच वेळा फिरायला जाता आणि फिरायला गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मोठी झाडं पाहता, छोटी झाडं पाहतात, कुठेतरी कोपऱ्यामध्ये वाळलेलं गवत वाढलेलं असतं, त्यालाच म्हणतात वीड्स. लेसनमध्ये देखील वीड्स इन द गार्डन म्हणजे वाळलेल्या गवताचा संबंध लेखकांनी कशा प्रकारे माणसाच्या लाईफशी जोडला आहे, बॅड हॅबिटशी जोडला आहे, हे लेसनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण लगेचच लेसन पाहूया, पेज नंबर 44. सो टेक आउट युअर बुक्स अँड लेट्स स्टार्ट. मोस्ट ऑफ द पॅरेंट्स लाईक टू फुलफिल द विशेस ऑफ देअर चिल्ड्रन. आपले जे पॅरेंट्स आहे ते पॅरेंट्स आपल्या ज्या काही विशेष आहे, विश म्हणजे इच्छा, ह्या इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. फुलफिल म्हणजे पूर्ण करणे. सगळे पॅरेंट्स असे आहेत की आपल्या ज्या इच्छा असतात त्या इच्छा, आपल्या छोट्या मुलांनी एखादी इच्छा व्यक्त केली, एखादी विश त्यांनी केली की ती विश ते पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. आपण फक्त घरी जाऊन मम्मी पप्पांना सांगायचं, मम्मी आज शाळेत हे सांगितलंय, मम्मी आज मला टिफिनला ही भाजी पाहिजे, पप्पा मला हे हवंय, पप्पा मला ते हवंय. अगदी छोट्या छोट्या विशपासून आपल्या मोठ्यात मोठ्या सगळ्या विश आपले पॅरेंट्स काय करत असतात, पूर्ण करत असतात. अगदी लहानपणापासून तर आत्तापर्यंत त्यांनी असं कधी होत नाही की ते आपल्याला आपली एखादी इच्छा पूर्ण करत नाही. एखाद्या 2 दिवस लेट होतो, पण त्यांना नेहमी असं वाटत असतं की माझ्या मुलांना काहीही कमी पडता कामा नाही. मोस्ट ऑफ द पॅरेंट्स लाईक टू फुलफिल द विशेस ऑफ देअर चिल्ड्रन. ते त्यांच्या मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करतात. दे फील सॉरी वेन दे कॅन नॉट इंजल देअर किड्स ऑर वेन दे हॅव टू स्कोल्ड देम. आणि कधी कधी एखादी इच्छा काय होते त्यांच्याकडून इंडल म्हणजे पूर्ण करू शकत नाही. मग त्यांना खूप काय वाटतं, त्यावेळेस वाईट वाटतं, अरे माझ्या मुलांनी माझ्याकडे फक्त साधं एकच हे मागितलं होतं, ते सुद्धा मी त्याला देऊ शकलो नाही. आणि कधी कधी ते आपण एखादी चूक केली तर ते आपल्यावर ओरडतात देखील. स्कोल्ड म्हणजे ओरडणे. कधी कधी ते आपल्यावर ओरडतात, आपल्याला मारतात. पण आपल्याला मारल्यानंतर आपली एखादी इच्छा पूर्ण न करता आली नाही किंवा आपल्यावर तर जर ते ओरडले तर त्यांना खूप काय वाटतं, दे फील सॉरी, त्यांना खूप वाईट वाटतं. अँड when even a scolding has no effect, the parents become very very unhappy. आणि कधी कधी आपल्या एखादी चूक झाली असेल आणि आपल्याला जर त्यांनी ओरडलं आणि तरी जर आपण सुधरत नसू, आपल्यामध्ये जर काही सुधारणा होत नसेल, आपण जर पहिल्यासारखंच आपल्याला त्याचा काही परिणाम होत नसेल, तर पॅरेंट्स बिकम व्हेरी व्हेरी अनहॅपी. आणि मग अशा वेळेस पॅरेंट्सला खूप काय वाटतं, खूप वाईट वाटतं. ते म्हणतात, अरे मी माझ्या मुलासाठी एवढं सगळं करतोय, त्याच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतोय, त्याच्यासाठी धडपडतोय, आणि तो साधं चांगलं देखील वागू शकत नाही. मी त्याला एवढं ओरडलो सुद्धा, मारलो सुद्धा, त्याच्यावर मात्र त्याचा काही परिणाम होत नाही. मग अशा वेळेस मात्र पॅरेंट्सला काय वाटतं, खूप वाईट वाटतं. सच वॉज द केस विथ अंशुमन अँड हिज पॅरेंट. आणि असंच आपल्या लेसनमध्ये असणाऱ्या अंशुमन आणि त्याच्या वडिलांच्या बाबतीमध्ये घडलं. अंशुमन आणि अंशुमनचे जे पॅरेंट्स होते त्यांचं देखील असंच होतं. ते अंशुमनच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होते. अंशुमन जे म्हणाल ते सगळं त्याचं ऐकत होते, पण अंशुमन मात्र कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं ऐकण्यात तयार नव्हता. तो त्यांचं अभ्यास कधी करत नव्हता, कधी पॅरेंट्सने सांगितलेलं ऐकत नव्हता. पॅरेंट्स त्याला ओरडत होते, मारत होते, त्याला समजून देखील सांगितलं, पण अंशुमनवर मात्र त्याचा काही परिणाम होत नव्हता. आणि त्याच्यामुळे अंशुमनच्या पॅरेंट्सला खूप वाईट वाटत होतं. अंशुमन पॅरेंट्स हॅड नोटीस दॅट ही वॉज डेव्हलपिंग सम बॅड हॅबिट्स. अंशुमनच्या वडील आणि आई आणि वडिलांच्या असं लक्षात आलं की अंशुमनला काही वाईट सवयी लागलेल्या आहेत. बॅड हॅबिट्स, वाईट सवयी. त्यांचं असं लक्षात येत होतं की अंशुमनला काय झालेलं आहे, काही वाईट सवयी लागलेल्या आहेत. नॅचरली दे बिगॅन टू वॉर्न हिम टाईम अँड अगेन. आणि अंशुमनचे वडील त्याला नेहमी समजून सांगायचे, अरे ह्या सगळ्या वाईट सवयी आहेत, तुला आम्ही वॉर्न करतोय, समजून सांगतोय, पण तू काही ऐकायच्या मनस्थितीत दिसत नाही आहे. ऑल इन वेन. सगळं काही निष्फळ जात होतं, तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. अंशुमन जस्ट वुडंट लिसन. अंशुमन काही ऐकत नव्हता.
ही रिफ्यूज टू बिलीव्ह दॅट ही वॉज लेटिंग दोज बॅड हॅबिट्स गेट अ होल्ड ओव्हर हिम. उलटं त्या बॅड हॅबिट्स सोडून देण्यापेक्षा तर अजूनच त्या बॅड हॅबिट्सच्या जवळजवळ जात होता. त्याला त्याच्या मम्मी पप्पांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता, त्याच्यामुळे तो अजिबात त्यांचं ऐकायला तयार नव्हता. बॅड हॅबिट्स सोडण्याच्या ऐवजी तो अजूनच त्या बॅड हॅबिट्सला आपल्या जवळ करत होता. अंशुमनच्या वडिलांनी जेंटल वर्ड्स समजावून सांगितलं, स्ट्रिक्ट वॉर्निंग्स दिल्या, स्कोल्डिंग नाव अँड देन, येता जाता ते त्याला ओरडायचे, समजून सांगायचे. हिज पॅरेंट्स ट्राईड एव्हरीथिंग शॉर्ट ऑफ बिटिंग हिम अप. अगदी कधी कधी तर त्यांना इतका राग यायचा का ते त्या अंशुमनला मारायचे देखील, पण याचा मात्र अंशुमनवर काहीही परिणाम होत नव्हता. अँड दॅट दे वूड नेव्हर डू. आता ते काहीही करू शकत नव्हते. However, unhappy they themselves were, they wanted to be loving and gentle as he tried to correct their son way. आणि शेवटी थकून भागून बिचाऱ्याने ठरवलं की आता काय करूया, शेवटचा पर्याय म्हणून आपण ह्याला प्रेमाने समजून सांगूया. निदान आपलं प्रेमाने समजून सांगितल्यामुळं तरी हा आपला मुलगा करेक्ट मार्गाला जाईल, बॅड हॅबिट्स सगळ्या सोडून देईल. पण अंशुमन मात्र काही ऐकायला तयार नव्हता. हे झालं अंशुमन आणि त्याच्या पॅरेंट्सच्या बाबतीत की अंशुमनला वाईट सवयी लागलेल्या होत्या. अंशुमनचे वडील आपल्यासारखेच त्याच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करत होते, पण अंशुमन मात्र चुकीच्या मार्गाने लागलेला होता. अंशुमनच्या वडिलांनी त्याला समजून सांगितलं, मारलं, त्याला ते ओरडले, पण त्याच्यावर अंशुमन मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा परिणामच होत नव्हता. अंशुमन काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता आणि तो अजूनच बॅड हॅबिट्सच्या जवळजवळ जात होता. सून अन अपॉर्च्युनिटी प्रेझेंट इटसेल्फ. आणि एके दिवशी नेमकी अशी काही घटना घडली, एक अशी संधी चालून आली की अंशुमनचं लाईफच पूर्णपणे बदलून गेलं. अंशुमन हॅड गॉन टू स्टे ऑन हिज ग्रँडफादर्स फार्म विथ हिज पॅरेंट्स. काही दिवसांसाठी अंशुमन आपल्या आईवडिलांबरोबर त्यांच्या आजोबांच्या फार्म हाऊसवरती राहण्यासाठी जाणार होता. फार्म हाऊस आजोबांचं जे शेतावरचं घर होतं त्या ठिकाणी अंशुमनचे आईवडील हे काही दिवसांसाठी त्या ठिकाणी राहण्यासाठी निघाले होते. त्या ठिकाणी ते गेले देखील फार्म हाऊसवर राहण्यासाठी. अर्ली वन मॉर्निंग, रोज सकाळी, हिज फादर टूक हिम फॉर अ वॉक अराउंड फार्म. त्याचे जे वडील होते ते वडील काय करायचे, रोज सकाळी शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी जायचे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी ते शेतावरती जायचे. ही वॉज डिस्क्रिमिनेट अ स्पेशलाइज्ड ऑफ व्हॅरियस प्लांट अँड वाईन्स अँड बुशेस अँड ट्रीज टू अंशुमन. त्यांच्यासोबत अंशुमन देखील जायचा आणि अंशुमन त्यांच्यासोबत जात असताना रस्त्याने त्या अंशुमनला काय करायचे, ही वॉज डिस्क्रायबिंग. त्याला डिस्क्रायबिंग म्हणजे वेगवेगळ्या झाडांची ओळख करून द्यायचे. त्या झाडांची स्पेशालिटी काय आहे, त्या झाडाचं नाव काय आहे, वेगवेगळी झाडं, वेगवेगळ्या वेली, वेगवेगळी छोटी छोटी रोपं, याच्या अंशुमनला ते माहिती करून रोज सकाळी त्याच्यासोबत फिरायला जायचे. सडनली ही स्टॉप. असेच एके दिवशी सकाळी सकाळी फिरायला अंशुमनला त्याचे वडील घेऊन गेले. फिरत 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 बराच लांबपर्यंत येऊन पोचले आणि अचानक ते एके ठिकाणी थांबले. अँड पॉइंटेड ॲट अ स्मॉल सीडलिंग ग्रोईंग नियर अ प्लांट. एका मोठ्या झाडाजवळ एक छोटंसं झाड वाढलेलं होतं आणि त्यांनी अंशुमनला सांगितलं, ते बघ. पॉईंट केलं त्या झाडाकडे आणि त्याला सांगितलं, ते बघ, ते झाड दिसतंय का तुला? अंशुमन, दॅट इज अ वीड. अंशुमन, ते काय आहे? गवत आहे. काय आहे? गवत आहे, वीड आहे. कॅन यू पुल इट आउट? तुला ते गवत जमिनीतून उपटून काढता येईल का? तू ते जमिनीतून बाहेर काढू शकतो का? अंशुमन हॅड नो डिफिकल्टी इन पुलिंग आउट स्मॉल सीडलिंग आउट. अंशुमनला ते छोटंसं रोपटं ते गवत जमिनीतून बाहेर काढण्यासाठी अजिबात त्रास होणार नव्हता. तो म्हटलं, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी हे वाळलेलं गवत काय करतो, जमिनीतून बाहेर काढतो, उपटून टाकतो. गुड. तो पळत पळत जातो आणि जमिनीतून ते जे गवत वाढलेलं असतं ते काय करतो, उपटून बाहेर काढतो. अंशुमनचे वडील म्हणतात, व्हेरी गुड. दे कंटिन्यू विथ देअर वॉक. आणि ते तिथून परत पुढे पुढे चालायला लागतात. आफ्टर अ वाईल, थोडा पुढे गेल्यानंतर, दे केम अपॉन द सेम वीड बट देअर इट हॅड ग्रोन सायडलिटली बिगर. पुढे गेल्यानंतर अंशुमनला म्हणतात की ते बघ, आता अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर पुन्हा त्यांना असं एका ठिकाणी छोटंसं झाड आणि त्याच्या शेजारी एक मोठं झाड वाढलेलं दिसतं. अंशुमन्स फादर टोल्ड हिम टू पुल आउट दिस प्लॅन्ट टू. अंशुमनला म्हणतात, जा
आणि परत जाऊन हे जे मोठं झाड तुला दिसतंय, हे मोठं झाड आता काय करायचं आहे, तू जमिनीपासून वेगळं करायचं आहे, उपटून काढायचं आहे. ही होल्ड हिम टू अप्रूट वीड केअरफुली. अंशुमन पळत पळत झाडाजवळ जातो आणि झाड जमिनीपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. मेकिंग शुअर दॅट नो ट्रेस ऑफ द रूट वॉज लेफ्ट इन द सॉईल. अंशुमनचे वडील समजून सांगतात की बघ, मगाशी छोटं झाड होतं, ते जसं तू मुळासकट उपटून बाहेर काढलं, आत्तासुद्धा तुला हे मोठं झाड काय करायचं आहे, मुळासकट उपटून बाहेर काढायचं आहे. थोडंसुद्धा झाड जमिनीत शिल्लक राहता आहे कामा नये. अदरवाईज द वीड्स कॅन ग्रो अगेन. आणि जर तू तसं केलं नाही, जमिनीत जर मुळं शिल्लक राहिली तर पुन्हा हे झाड तयार होईल. त्याच्यामुळे लक्षात ठेव, संपूर्ण झाड तुला बाहेर काढायचं आहे. अंशुमन अप्रूटेड द प्लॅन्ट केअरफुली. अंशुमन झाडाजवळ जातो आणि प्लॅन्ट मुळासकट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ट्विस्टिंग इट, त्याला जोरजोराचं गोल गोल फिरवतो. पुलिंग इट हार्ड, आणि खूप प्रयत्न करून ते झाड कसं बसत तो बाहेर काढतो. सो दॅट द होल ऑफ कम इट. त्याला माहीत असतं की आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण झाड बाहेर काढायचं आहे. देन हिज फादर ड्रीव हिज अटेन्शन द सेम वीड ग्रोईंग ॲट सम डिस्टन्स. अंशुमनचे वडील म्हणतात, आता इथून पुढे समोर बघ बरं, अजून एक झाड तुला दिसतंय. देअर इज हॅड ग्रोन इन टू बिग प्लांट विथ टायनी फ्लॉवर्स अँड डार्क फ्रूट. ते जे झाड दिसतंय त्या झाडाला फुलं आलेली दिसत आहेत, फळं आलेली दिसत आहेत. दॅट कुड बी क्वाईट डेंजरस, वी मसंट लिव्ह इट ग्रोईंग देअर. आता काय करायचं आहे, तुला ते जे झाड आहे ते जमिनीतून बाहेर काढायचं आहे. टेक इट आउट, गो अँड टेक इट आउट. जा आणि ते बाहेर काढ. अंशुमन हेल्ड द प्लॅन्ट्स इन हिज हँड. अंशुमन त्या झाडाजवळ जातो, उंच अशा की ज्याला फुलं आलेली असतात आणि ते जमिनीमध्ये खूप खोलवर रुतलेलं असतं आणि खूप उंच झालेलं असतं. द वीड्स डिडंट मूव्ह इट ऑल. अंशुमन खूप प्रयत्न करतो पण झाड काही जागचं हलत नाही. ही पुल्ड हार्डर हार्डर बट नो वेल. खूप प्रयत्न करतो पण झाड काही पाडता येत नाही. आय कांट गेट दिस आउट, एक्सप्लेन अंशुमन. अंशुमन शेवटी थकतो आणि वडिलांना येऊन सांगतो की मी काही हे करू शकत नाही. इट हॅज गोन टू डीप इन टू द सॉईल. हे झाड जमिनीमध्ये खाली खूप मातीत खोलवर गेलेलं आहे आणि हे काही मागासारखं सहज मला काढता येणार नाही. सो देन हिज फादर ब्रॉट सेम इम्प्लिमेंट. मग फादर त्याला समजून सांगतात, डग अराउंड द वीड्स. हे घे, काही हत्यारं घे आणि त्या झाडाजवळ जा आणि त्या झाडाजवळ थोडंसं खण. डग म्हणजे खणणे. विथ ग्रेट एफर्ट्स पुल इट आउट. आता थोडंसं खणल्यानंतर बघ बरं झाड निघतंय का. वेन दे वर रिटर्निंग होम आफ्टर द हार्ड वर्क. आता बराच वेळ खूप प्रयत्न केल्यानंतर कसं बसं ते झाड थोडंसं माती मोकळी केल्यानंतर बाहेर निघतं. घरी जाता जाता वडील त्याला समजून सांगतात, अंशुमन्स फादर मेन्शन हॅबिट्स आर लाईक वीड्स. लक्षात ठेव अंशुमन, ज्या आपल्या सवयी असतात त्यासुद्धा कशा असतात, वीड्स सारख्या असतात, गवतासारख्या असतात. द लॉंगर यू अलाव देम टू ग्रो द हार्डर इट इज अप्रूट देम. जेवढ्या ह्या हॅबिट्स तुझ्या आतमध्ये खोलवर रुतत जातील तेवढ्या त्या तुला बाहेर काढून टाकणं अशक्य होणार आहे. जसं झाड होतं, हे झाड देखील कसं होतं, वीड्स जेव्हा होतं छोटं होतं तेव्हा तू सहज काढू शकला, पण जसं जसं झाड मोठं होत गेलं तसं ते जमिनीतून बाहेर काढणं अशक्य झालं. आपल्या ज्या हॅबिट्स आहे त्यासुद्धा तशाच आहे. त्या तुझ्या शरीरामध्ये बॅड हॅबिट्स आत्ताच घुसलेल्या आहेत, त्या अजून छोट्या आहेत. आत्ताच त्यांना शरीरातून बाहेर काढून टाक. जेव्हा त्या बॅड हॅबिट्स खूप मोठ्या होतील, त्या बॅड हॅबिट्सचं खूप मोठं झाड होईल. ते झाड तुला शरीरातून बाहेर काढून टाकता येणार नाही. गेट रीड ऑफ देम व्हेन इट इज इझी टू डू. आत्ता तुला त्या शरीराच्या बाहेर काढून टाकणं शक्य आहे, त्या अजून छोट्या आहेत, वीड्स आहेत. ह्याचं जर मोठं झाड झालं तर त्याचा तुलाच त्रास होणार आहे. आत्ताच त्या बॅड हॅबिट्स सगळ्या सोडून दे. अंशुमन रिअलाइज द ट्रूथ इन हिज फादर वर्ड. अंशुमनला आपल्या वडिलांना काय सांगायचं हे समजलं. थ्रू आउट हिज लाईफ ही नेवर फॉरगेट दॅट अर्ली मॉर्निंग वॉक ऑन द फार्म विथ हिज फादर. आणि पूर्ण लाईफमध्ये आपल्या वडिलांबरोबर शेतावर केलेला तो मॉर्निंग वॉक तो कधीही नंतर विसरला नाही. आणि त्या दिवसापासून त्यांनी त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या बॅड हॅबिट्स लगेच काढून टाकल्या त्याला लागलेल्या. त्याच्या लक्षात आलं की ह्या बॅड हॅबिट्स आत्ता छोट्या आहेत, त्याचं अजून मला मोठं झाड होऊन द्यायचं नाही आहे. ह्या ज्या वीड्स आहे, ह्या वीड्स असतानाच मला सगळ्या बॅड हॅबिट्स काढून टाकायच्या आहे. याचं जर मोठं झाड झालं तर त्या मला बाहेर काढून टाकणं शक्य होणार
नाही. ही गोष्ट अंशुमनच्या लक्षात आली आणि अंशुमन तेव्हापासून मग हुशार मुलांसारखा वागायला लागला. तुम्ही देखील लक्षात ठेवा, आता जर तुम्हाला काही बॅड हॅबिट्स असतील तर त्या बॅड हॅबिट्स म्हणजे तुमच्यामध्ये असणारं छोटंसं झाड आहे. हे झाड तुम्ही सहज काढून टाकू शकता, पण तुमच्यामध्ये असणाऱ्या बॅड हॅबिट्सचं जर मोठं झाड झालं तर तुम्हाला ह्या बॅड हॅबिट्स कधीही काढून टाकता येणार नाही. तुमचं हँडरायटिंग डर्टी आहे, ही बॅड हॅबिट आहे. सकाळी तुम्ही लवकर उठत नाही, ही बॅड हॅबिट आहे. आत्तापासूनच तुम्ही ही बॅड हॅबिट सोडून द्या, कारण की तुम्हाला अजून लहान आहात. जसं जसं तुम्ही मोठे व्हाल ह्या बॅड हॅबिटचं झाड तयार होईल आणि हे बॅड हॅबिटचं झाड तुम्हाला सहज काढून टाकता येणार नाही. म्हणून आत्तापासूनच गुड हॅबिट्स लावून घ्या, बॅड हॅबिट्स सगळ्या सोडून द्या. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस लेसन व्हेरी वेल. Read the lesson and write all the difficult words from the lesson. Okay, thank you.